लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2 हप्ते मिळाले आहे. या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत 2 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील. दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात. आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का? राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रातील घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता. या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करावा. यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वातंत्र्य खात्यात नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता. आता अर्ज केला तर एकत्रित 3 हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळणार? ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट या अशा 2 महिन्याचे पैसे मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज भरणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात. मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच याबाबत समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. धन्यवाद.